राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये मोठ्या स्वरूपाची अतिवृष्टी वादळी पाऊस होणार आहे असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिलाय। तर जाणून घेऊयात 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागात जोरदार पाऊस होणार, कुठे पावसाची उघाड असणार याविषयीचा सविस्तर हवामान अंदाज। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, मागील 4 दिवसांपासून राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होत आहे आणि पुढील 8 दिवस अजून मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मात्र सर्वाधिक पाऊस आपल्याला 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान हवामान खात्याने काही जिल्ह्यांना येलो आणि रेड अलर्ट देखील दिलेत, सावधानतेचा इशारा दिला आहे। तर जाणून घेऊयात मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान दररोज झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आता वाढणार आहे। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आपल्याला 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे। तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आपल्याला 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान चांगल्या दर्जाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान राज्यातील कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही। महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा देखील या दरम्यान आपल्याला चांगल्या दर्जाचा वाढलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे शेवटचे 2 आठवडे यावर्षी राज्यात मोठा पाऊस होणार आहे। सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल असा इशारा हवामान खात्याने देखील दिला आहे। त्यासोबतच आपण मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात आपल्याला 16, 17, 18, 19 ऑगस्ट दरम्यान मोठ्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। मात्र 20 ऑगस्ट नंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल। 2 ते 3 दिवस पाऊस विश्रांती घेऊ शकतो। विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।